शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे ने विधायक संजय गायकवाड़ के गुस्से और व्यवहार पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि किसी भी मुद्दे को उठाने का एक तरीका होता है, गायकवाड़ को संयम बरतना चाहिए था। साथ ही उन्होंने एमएलए कैंटीन में खाने की गुणवत्ता पर जांच की मांग का समर्थन भी किया। मला वाटतं सध्याच्या परिस्थितीत सर्वात गोंधळलेला पक्ष कुठला असेल तर तो उभाटा पक्ष आहे। कारण एकतर हिंदी मराठी किंवा मराठी अस्मितेचा वाद आणि हिंदी सक्तीचा जो काही विषय तो केला माननीय राज ठाकरे यांनी, आणि त्या प्रसिद्धीच्या गाडीमध्ये यांनी उडी घेतली आणि त्याच्यात स्वतःचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सगळ्यात गोंधळलेला पक्ष कुठला आहे तर उभाटा पक्ष आहे। आणि काल तुम्ही पाहिलं असेल काल तर तिकडे ते 50 खोके बोलण्याचा काही विषय नव्हता। आता निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा सिद्ध झालं की माननीय शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी पक्षाला पूर्ण 60 आमदार दिले, 7 खासदार दिले आणि त्यामुळे सिद्ध केलंय की शिवसेना ही त्यांची आहे आणि हेच मुळात त्यांना खपत नाहीये। आणि म्हणून काल देखील मीरा रोडला खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय डेअरिंग करून तिथे घेतले, प्रताप सरनाईक तिथे गेले, त्यांनी मराठी भाषिकांच्या सपोर्टमध्ये गेले आणि त्यांना जरी लोकांनी चिडलं तरी ते हल्ले नाहीत, घाबरले नाहीत आणि ते लोकांबरोबर थांबले। नाही, याच्यात त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे, एवढंच आम्ही म्हणू शकतो। बघा, कुठल्याही विषय हाताळण्याची एक पद्धत असते आणि मला असं वाटतं की मी पुन्हा सांगेन त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे। नाही, बघा, हे तपासायला पाहिजे। निश्चित आहे, आमदार आहे, त्यांचं म्हणणं आपण खरं गृहीत धरूनच तसा विषय करायला पाहिजे। त्या अन्नाचा काही वास येत असेल किंवा काही निकृष्ट दर्जाचं असेल तर निश्चितच त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, सगळं कबूल आहे। परंतु प्रत्येक गोष्ट हाताळण्याची एक पद्धत असते। बघा, हे टेंडर देणं, कॅन्टीनचं टेंडर देणं हे काही नियमाप्रमाणे चालतं आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ असेल तर नक्कीच तपासला पाहिजे।